नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। तर मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे। तर आज सुरुवातच मी देवपूजापासून केली आहे। तर सकाळची आपली देवपूजा चालू आहे। तर पूर्ण माझी पूजा वगैरे झालेली आहे। आरती करायचीच बाकी राहिली होती। तर आरती करते मी। हे जे आपण जे मंदिरात जे वाहिलेले फुलं आहे ना, तर आपल्याच गार्डनमधले फुलं आहे ते। जास्वंदीच्या फुलाला खूप फुलं येऊ लागले आता सध्या। आणि जेव्हा मी ती कुंडी ना याच्यात ठेवली होती, सावलीमध्ये होती, तर त्याला फुलं येत नव्हते जास्त। आता मी ती कुंडी थोडीशी अशी उन्हामध्ये ठेवली, तर मग असे खूप छान फुलं फुलू लागले तिला। आणि कळ्या पण छान अशा नवीन पण कळ्या खूप लागल्या आहेत त्या झाडाला। तर माझे दररोजच्या पूजेला फुलं आणून पण झाडाला खूप फुले असे उरतात। गुलाबाच्या फुलाला पण छान येतात, पण मी 1-2च तोडत असते गुलाबाची फुलं, आणि बाकीचे झाडालाच ठेवते। म्हणजे झाडाला पण असे छान वाटतात। जर फुलं असे झाडाला जर राहिले ना, तर आपल्याला बघायला पण असं छान वाटतं ते। त्याच्यामुळं मी जेवढे आपल्याला पूजाला लागतात 1-2च तोडून आणते, जास्त काही फुलं तोडत नाही। आणि बाकीचे आपले याचे फुलं तर असतात माझ्याकडं शेवंतीचे। तर शेवंतीचेच फुलं मी तोडून घेऊन येत असते। शेवंतीला पण खूपच लागले आता फुलं। म्हटलं चला आज आपण व्हिडिओ देवपूजापासून सुरू करूया, म्हणून मी पूजापासून सुरू केला आहे व्हिडिओ। तर माझी आरती चालू होती, त्याच्यामुळं मी आरती पण नाही घेतली, कारण घरामध्ये पण खूप आवाज होता बाकीच्यांचा पण। त्याच्यामुळं मी माझा आवाज म्यूट केलेला आहे। आणि व्हिडिओची स्पीड थोडी वाढवलेली आहे। त्याच्यामुळं सारखं असं वाटतं आहे की किती आरतीचा जे हात जो आहे तो सारखा हल्ल्यासारखा वाटतो आहे। तर ते मी स्पीड वाढवली, त्याच्यामुळं जास्तच असा हात हल्ल्यासारखा वाटू लागला। अशी पूजा केली, फुलं वगैरे असले ना, तर आपल्याला पण असं प्रसन्न वाटतं की असं मंदिरामध्ये अशी फुलं वगैरे बघून। आणि फुलं नसले ना, तर मग ती पूजा केली ना, ती पूजा काहीतरी आपल्याला मला अशी अधुरीच वाटते। त्याच्यामुळे आता थंडीच्या दिवसात खूप फुलं असतात, पण मग उन्हाळ्यामध्ये फुलाचंच थोडं हे होतं। आता माझी पूजा ते झाली। मी पूजेच्या अगोदरच पीठ मळून ठेवलं होतं, म्हणजे थालीपीठ करण्यासाठी। तर हे थालीपीठचं पीठ मी मळवलेलं आहे। तर मग लगेच म्हणलं आता थालीपीठ पण आपण थापून घेऊया। उशीर पण झालेला होता आणि नाश्त्याची पण वेळ झाली होती। मी पूजा झाली की लगेच थालीपीठ करायला घेतले। आणि पीठ अगोदर बरेच 1-1.5 तास मी मळून ठेवलं होतं, म्हणजे पीठ पण व्यवस्थित असं भिजले गेलं ते। व्यवस्थित छान असं पीठ जर भिजले गेलं ना, तर मग असे हे पण थालीपीठ पण असे खायला पण असे छान होतात, कुसकुशीत लागतात। आणि मी याच्यामध्ये टाकलेली पालक भाजीचे थालीपीठ आहे हे। भाजणी करून ठेवलेली मी भाजणीचं पीठ। आणि मग जेव्हा आपल्याला थालीपीठ लागतात तेव्हा भाजणीचं पीठ असल्यामुळे ते पीठ खराब पण होत नाही। आणि मग त्याच्यामध्ये मी भाजणीचं पीठ आणि थोडं ज्वारीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ असं मिक्स करत असते। आणि मग त्याचे थालीपीठ थापल्या पण अशी व्यवस्थित थापल्या जातात थालीपीठ बी। आणि आपल्याला ज्याची पाहिजे, मेथीची भाजी असली तेव्हा मेथीची बनवता येते, पालक भाजी असली तेव्हा पालक भाजीची बनवते। आणि कुठल्याच भाज्या जरी नसल्या तर मग तेव्हा कांदा वगैरे टाकून पण बनवते मी। आता याच्यामध्ये कांदा वगैरे नाही टाकला, आणि हिरवी मिरची ते घालून आहे ना, तर छान होतात हे थालीपीठ। हिरवी मिरची आणि लसूण टाकायचा, खूप लसूण टाकला आहे मी त्याच्यामध्ये, म्हणजे अशी चव पण छान येते। कधी अशी बनवते आणि कधी लाल मिरची टाकून पण बनवते, म्हणजे लाल मिरची पावडर टाकून आणि अद्रक लसूण पेस्ट ते टाकून तशी पण बनवते। पण असे खायला खूप टेस्टी लागतात। त्याच्यात तीळ वगैरे जर टाकले ना, तर मग आणखीनच छान लागतात। मी त्याच्यामध्ये तीळ पण टाकले, आणि मी त्याला खूप छिद्र पाडले असे, म्हणजे त्याच्यामध्ये पण आपल्याला तेल टाकता येतं। असे व्यवस्थित मंद आचेवर जर भाजू दिले ना, तर असे छान असे कडक होईपर्यंत भाजू द्यायचं। आणि मग दह्यासोबत किंवा कढीसोबत खूप छान लागतात खायला। तर मग सकाळच्या नाश्त्याला करू लागले मी, त्याच्यामुळं कढी काही मी बनवली नाही, दह्यासोबतच खाणार आहेत।
आणि पीठ भिजल्यामुळं काय होतं आपल्याला थापायला पण सोपं जातं. त्याच्यावर तशी बोटं उमटू नये म्हणून काय करायचं, अगोदर आपल्याला थालीपीठ मोठं करायला तर बोटानेच थापून करावं लागतं, पण नंतर तळव्यानं आहे ना तर आपल्या तळ हाताना थोडंसं त्याला थापल्यासारखं करायचं, कारण की आपले जे बोटाचे ठसे उमटालेले असतात ना तर मग ते पण दिसत नाही, नाहीतर मग ते चांगलं नाही वाटत. ते थालीपीठावर सगळे ते बोटाचंच उमटलेलं आणि ते व्यवस्थित भाजत पण नाही आहे. त्याच्यामुळं वरतून आपलं थालीपीठ थापून झाल्यानंतर वरतून तळ हाताना त्याला थोडंसं असं थापून घ्यायचं. असं मंद आचेवर एकदम असं खरपूस असा बदामी कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. थोडासा खायला पण असा कडक कडक छान लागतो, ज्याची त्याच्या आवडीनुसार. म्हणजे मी असे थोडेसे कडकच बनवते, नंतर काहीला नरम पण आवडतात. आता आपण थालीपीठ बोलतो, पण गावाकडे पहिले याला धपाटे पण बोलायचे, असं म्हणायचे की धपाटे केले म्हणून. आणि असे कपड्यावरती थापून केले तर धपाटेच म्हणायचे, पण आता आपण म्हणतोय की थालीपीठ. हे बघा, असे त्याला मी जास्त छिद्र केले आहे बघा, म्हणजे त्याच्यामध्ये तेल सोडलं ना तिथं तेल टाकल्यामुळं काय होतं, व्यवस्थित भाजता पण ते आणि पूर्ण याला थालीपीठला पूर्ण याला तेल पण लागून जातं. आणि असं साईडनं असं तेल सोडायचं, छान भाजले जातात मग. तेल सोडल्यामुळं काय होतं, आपल्याला उलथायला पण पटकन उलथल्या जातात. पहिला जेव्हा टाकतो आपण थालीपीठ तेव्हा आपण व्यवस्थित त्याला तेल लावून घ्यायचं तव्याला, मग व्यवस्थित उलथल्या जातात, नाहीतर मग उलथायला थोडंसं हे होतं. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.